नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 19 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता वर्षश्राद्धाच्या दिवशी समिधाच्या आठवणींना उजाळा देताने आनंदीला पाहून युगंधरने मात्र आपले नियम बदलल्याने शिल्पाला मोठा धक्का बसलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता आनंदी किचनमध्ये देवयाई समोर येते. आता आश्रमातल्या मुलांनी जी फोटो फ्रेम तिला गिफ्ट म्हणून दिलेली असते ना, ती फ्रेम आता देवयाई समोर ठेवतच आनंदी नमस्कार करू लागते आणि देवयाईला म्हणत असते, आजचं कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. त्याच वेळेस आता लगेच सुनीताताई गणेशला विचारू लागतात, काय रे गणेश, तुला शिल्पाताईंनी सांगितलंय का? नाही म्हणजे पूजेला काय काय हवं, काय सामग्री गोळा करायची? नाही म्हणजे कसं आहे ना गणेश, अरे आपण जर सगळं सामान गोळा करून ठेवलं नाही ना तर त्या खूप भडकतात रे आणि खूप ओरडा ऐकून घ्यावा लागतो, म्हणून भीती वाटते. त्यावर गणेश म्हणू लागतो, नाही सुनीताताई, तसं तर त्यांनी मला काही सांगितलंच नाही. तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणू लागतात, अरे देवा, आजचा दिवस कसा जाणार आहे आणि काय काय होणार आहे ना याचीच भीती वाटते. तेव्हा लगेच आनंदी येते. सुनीताताई, अहो तुम्ही एवढं का घाबरताय? अहो घाबरण्यासारखं यात काहीच नाही आहे. मी तुम्हाला सांगते तशी समधी तुम्ही सामग्री गोळा करा. चला बरं पटकन. गणेश भाऊ, तुम्ही ना बाहेर जा आणि परसातनं फुलं, तुळशीची पानं, आता जी काही सामग्री लागणार असते ती सगळी आनंदीने पटापट सांगायला सुरुवात केलेली असते. काळे तीळ, 7 कडधान्य, कापूरवडी आणि त्यानंतर अगरबत्त्या, फुलवात्या, जे काही असतं ना ती सगळी लिस्ट आता इथे आनंदीने सगळ्यांना सांगितलेली असते. तुम्ही पटापट हे सगळं सामान हॉलमध्ये घेऊन या आणि तांदूळ वगैरेही लागेल, म्हणजे कसं आपण लगेच पूजेची तयारी करून घेऊया. आणि त्यासाठी हवनासाठी आपल्याला चंदनाची लाकडं लागतील, ते समजा काही तयार झालंच पाहिजे लवकरात लवकर. चला पटकन कामाला लागा. त्याच वेळेस सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई, अहो पूजेच्या एवढ्या सामग्रीबद्दल तुम्हाला कसं ठाऊक आहे? एवढ्या सगळ्या वस्तूंची नावं तर आमच्या बी लक्षात नाही राहणार कधी. तुम्हाला कसं कळलं एवढं सगळं लागेल म्हणून? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, अहो अशी श्राद्धाची पूजा आम्ही आमच्या आईवडिलांची पण घालतो ना, त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही हे सामान गोळा करतो. त्यामुळे ना हवनासाठी पूजेसाठी काय काय लागतं हे मला चांगलंच माहिती. त्याच वेळेस सुनीताताई म्हणू लागतात, खरंच आनंदीताई, तुम्ही ना खूप भारी आहात. तुम्ही बोलत असला ना असं वाटतं तुमच्याकडे एकटक बघत राहावं. खूप मस्त. पण आनंदीताई, एक सांगू का? नाही म्हणजे तुम्हाला राग येऊ देऊ नका. आज या घरात वर्षश्राद्ध आहे आणि आजच्या दिवशी ना सगळेजण पांढरे कपडे धारण करतात. पण आनंदीताई, तुम्ही पांढरी साडी घालू नका. नाही म्हणजे कसं आहे ना, या घरात पद्धत आहे, नव्या नवरीने पांढरी साडी धारण करायची नसते आणि म्हणूनच तुम्ही पांढरी साडी घालू नका. जर तुम्ही घातली आणि शिल्पाताईने बघितलं ना तर तुम्हाला खूप ओरडा खावा लागेल. त्यामुळे प्लीज घालू नका. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, मला निंबाळकरांचे नियम माहिती आहे. या घरात नव्या नवरीने पांढरी साडी घालायची नाही अशी पद्धत आहे. पण सुनीताताई, अहो आज घरात श्राद्ध आहे, अहो दुःखाचा दिवस आहे, सगळे लोक दुःखात सामील होणार आहे आणि मी नवी नवरी म्हणून विरवत बसू का? नाही सुनीताताई, हे मला जमणार नाही. मी पांढरी साडी घालणार आणि या दुःखात सामील होणार. त्यावर लगेच आता सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा लगेच आता गणेश भाऊ म्हणू लागतात, अहो आनंदीताई, कशाला घालताय? उगाच शिल्पाताई भडकतील आणि तुम्हाला सगळ्यांसमोर नको नको ते बोलतील. त्यामुळे प्लीज आनंदीताई, स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका हो. ऐका ना. त्यावर आनंदी म्हणू लागते, गणेश भाऊ, सुनीताताई, तुम्ही नका काळजी करू. अहो या घरात एवढं मोठं दुःख असताना मी आनंदात कशी राहू शकते? मलाही या दुःखात सामील व्हायचे. या घरातला एक छोटासा भाग म्हणून हे दुःख मी नक्कीच सहभागी करू शकते की नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. चला बरं पटकन तयारीला लागा. आता लगेच आनंदी देवयाई समोर येते आणि म्हणू लागते, हे अन्नपूर्णा देवी, आज ना समिधाताईंचं श्राद्ध आहे, त्यामुळे मालक साहेबांच्या मनात जे आहे ना ते सगळं काही पूर्ण होऊ दे. पूजा अगदी चांगली निर्विघ्नपणे पार पडू दे. असे आता प्रार्थना करतच आनंदी लगेच बाहेर निघालेली असते. तर आता बाहेर हॉलमध्ये माई आणि बापू बसलेले असतात. आज त्यांच्या मुलीचं श्राद्ध असतं ना, त्यामुळे दोघेही अगदी उदास शांतपणे तोंड पाडून बसलेले असतात. तेवढ्यात सुनीताताई येते आणि लगेच आता माईंना म्हणू लागते, माई, हे घ्या, तुमच्यासाठी पाणी आणलंय.
माई एक नाही दोन नाही गप्प. आनंदीला लगेच आता चाहू लागते, नक्कीच माईंचा आवाज येत नाही, काहीतरी झालंय. आनंदी लगेच आता हॉलमध्ये येते. माई, अहो काय झालंय तुम्हाला? नाही म्हणजे तुमचा आवाज खूप शांत वाटतोय, अजिबातच काही आवाज येत नाहीये. नक्की काय झालंय माई? तुम्हाला काही त्रास होतोय का? बोला ना. त्यावर माई म्हणू लागतात, काही नाही ग आनंदी, आज आमच्या समिधाचं श्राद्ध आहे ना, मग तिच्याच आठवणीत असं मन ना दुःखी झालंय ग, म्हणून उदास झालंय असं सारखं वाटतंय आणि बसलोय इकडे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, माई तुम्ही स्वतःला ना असं उदास ना ठेवू नका बरं, तुम्हाला चांगलं नाही वाटत हो हे असलं. त्यामुळे ना तुम्ही तुमच्या तोंडावर ना मायेचं हास्य ठेवत जा, तुम्हाला हे हास्य खूप भारी वाटतं. मला दिसत नाही माई, पण तुमचा आवाज जरी ऐकला ना हसण्याचा, तरी मला खूप भारी वाटतं. त्यामुळे ना हे मायेचं हास्य तुम्ही असं ना हरवून देऊ नका, हसत राहा बरं नेहमी. त्याच वेळेस आता माई म्हणू लागतात, कसं असू शकतो आनंदी आम्ही, आज आमच्या लेकीचं श्राद्ध आहे ग. त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघा, आत्ताच मला गणेश भाऊंनी बाहेरनं बागेतनं ही छान अशी फुलं आणून दिली, मी तुमच्याकडेच घेऊन येत होते. ही फुलं घ्या तुमच्याजवळ, तुम्हाला ती बघून अगदी प्रसन्न वाटेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य नक्कीच येईल. ही घ्या बरं. आणि माई, हे जे गुलाबाचं फुल आहे ना, ते मी स्वतः तुमच्या डोक्यात मारणार आहे, खूप छान दिसेल तुम्हाला. आता लगेच आनंदी ते गुलाबाचं फूल स्वतः माईंच्या डोक्यात मारते. आता लगेच बापू जोर जोरात हसू लागतात, माई हसू लागतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, बापू काय झालंय? नाही म्हणजे माझं काही चुकलंय का? बरोबर लावलं नाहीये का मी फूल? काय झालंय माई? तेव्हा लगेच आता माई म्हणू लागतात, अगं तुझ्या या गुलाबाच्या फुलामुळे समिधाच्या आणि युगंधरच्या आठवणींना उजाळा मिळालाय. त्यांचा एक किस्सा या फुलाबरोबरचा ऐकायचा आहे तुला? तेव्हा आनंदी म्हणू लागते, नक्कीच आवडेल मला, सांगा ना माई. आता लगेच बापू म्हणू लागतात, सांग सांग, हसून हसून पोट दुखेल, सांग लवकर. बापू जोर जोरात हसत असतात. तेव्हा माई सांगू लागतात, अगं एकदा ना युगंधरने ना समिधासाठी छान अशी साडी आणली होती, खूप छान होती. आणि मग समिधाने ती साडी घातली आणि युगंधरने तिच्यासाठी एक गुलाबाचं छान असं फूल आणलं होतं, ते तिच्या केसात माळलं. आणि मग काय, दोघे निघाले पिक्चर बघायला, गेले सिनेमा बघायला. आणि तिकडे पिक्चर वगैरे बघून झाला आणि मग बाहेर निघाले. पण त्या थिएटरमध्ये सेम टू सेम समिधासारखी साडी एका बाईने घातली होती आणि तसंच गुलाबाचं फूल माळलं होतं. आणि ती थिएटर बाहेर उभी होती आणि आपला युगंधर कसा आहे माहिती आहे ना, आला आणि सरळ त्या बाईचा हात पकडला ना, समिधा म्हणून. असा कसा हसला तो. नंतर खूप भारी मज्जा आली होती. समिधा म्हणून त्या बाईलाच घेऊन चालला होता. आम्ही इतकं हसलो होतो ना त्या किस्स्यावरती. आता मात्र आनंदीला हे ऐकून खूप हसायला येतं. माई बापू आनंदी तिघेही हसत असतात. तर इकडे आता वरती मालक साहेबांच्या रूममध्ये शिल्पाताई आलेली असते. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, युगंधर तुझ्या मनाची घालमेल मी समजू शकते. हे बघ, आज तुझं मन थाऱ्यावरती राहणार नाहीये, कारण आज समिधाचं श्राद्ध आहे ना. पण युगंधर, तू काळजी करू नको, सगळी जबाबदारी माझ्यावरती सोपव, सगळं काही निर्विघ्नपणे पार पाडणार आहे, काळजी अजिबात करायची नाही. आणि हे बघ, आज आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे की नाही, त्यामुळे समिधाचं श्राद्ध अगदी छानच होणार आहे. तेवढ्यात लगेच आता हॉलमधनं जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागतो. आता या शिल्पाची तळपायाची आग मस्तकाला जाते. धावतच लगेच आता वरनं ती खाली येते. मालक साहेबही आलेले असतात. आनंदी माई बापूंना हसताना बघून शिल्पा जोरात ओरडते, काय झालंय तुम्हा लोकांचं? दात काढताय, खिदळताय, लाजा वाटत नाही? आता मात्र लगेच आनंदी माई बापू गप्प बसतात. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, काय गे आनंदी, अगं या घरात आज श्राद्ध आहे आणि तू एवढी जोरजोराने हसतेस, हे दुःखाचं घर आहे, तुला कळतंय का? त्यावर लगेच आता माई बापू म्हणू लागतात, अगं शिल्पा ते. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, बास माई बापू, अहो ती पोरगी एक आहे वेगळी, पण तुमच्या मुलीचं श्राद्ध आहे ना, तुम्ही कसे एवढे जोरजोरात हसू शकता? हे बघा, तुम्ही हे असं हसून ना मोठी चूक करताय, लक्षात ठेवा. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई माई बापूंना नका काही बोलू, माझ्या बोलण्यामुळेच त्यांना हसू आलं असेल कदाचित, सॉरी या, चुकलं शिल्पाताई माझं, माफ करा. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, ए तुझ्या माफी मागण्याने काय होणार आहे? या घरात एवढा दुःखाचा दिवस असताना दात काढायला तुला काहीच वाटत नाही?
त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, अहो दुःखाचा दिवस आहे म्हणून रडत बसायचं नसतं हो. तुम्हाला सांगू, आमचे आबा आमच्याकडचे लोक काय म्हणतात माहिती आहे? अहो ज्या माणसाचं श्राद्ध असतं ना, त्या दिवशी त्या माणसाच्या चांगल्या आठवणींना उजाळा द्यायचा असतो. उलट त्यांची आठवण काढून हसायचं असतं, रडत बसायचं नसतं. आपण जर रडत बसलो तर त्या माणसालाही तिकडे दुःख होतं, ते सुखात राहू शकत नसतं. त्यामुळे ना त्या माणसाच्या चांगल्या आठवणीत हसायचं, अगदी छान पद्धतीने हे श्राद्ध पार पाडायचं. दुःखात कष्टात काहीही करायचं नाही. जर आपण दुःखी येऊन हे सगळं पार पाडलं ना, तर त्या माणसाच्या आत्म्याला शांती लागत नाही हो. आता मालक साहेब आनंदीचं हे सगळं बोलणं ऐकत असतात. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ए तुझ्यासारख्या गरीब लोकांचे घाणेरडे विचार निंबाळकरांवरती लादायचा प्रयत्न करू नको. आम्हाला असले नियम अजिबात आवडत नाही. आमच्या घरात ज्या पद्धतीने श्राद्ध केलं जातं ना, त्याच पद्धतीने होणार. तू यात पडायचं नाही, लक्षात ठेव. आता मात्र लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, अहो मी खरं सांगते, श्राद्धाच्या दिवशी माणसाने रडत बसायचं कधीच नसतं. अहो अशाने ना आपण जी पूजा करतो ना ती सफल नाही होतो. त्यामुळे ना त्या माणसाच्या आठवणीत उलट हसायचं, हसत खेळत ही पूजा पार पाडायची असते. त्याच वेळेस आता वर्ण विद्याधर खाली आलेला असतो. विद्याधरही आता आनंदीचं बोलणं ऐकू लागतो. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, ए तोंड बंद ठेवा, जास्त बोलायचं नाही. माझ्यासमोर जास्त बोललेलं मला चालणार नाही. त्याच वेळेस मालक साहेब जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. आता मात्र लगेच आनंदी घाबरते. मालक साहेब, तेव्हा मालक साहेब आनंदीजवळ येतात. वा, खरंच तुझे ना हे सकारात्मक विचार ऐकून ना खूप भारी वाटलं आनंदी. अगं खरंच किती निरागस आहे तू. तुझ्या मनात एवढे विचार, ते पण एवढे चांगले. त्यामुळे आनंदी, मला तुझं म्हणणं पटलंय बरं का. आजपासून समिधाच्या आठवणीत कोणीही रडत बसायचं नाही. कारण आपल्या समिधाचं हास्य किती भारी होतं तुम्हाला माहिती आहे ना. आई बाबा, अहो समिधाचा चेहरा अगदी हसतमुख असायचा. ती या घरातल्यांसाठी प्रत्येकांसाठी झटत राहायची. पण कधीही तिच्या चेहऱ्यावरती दुःख, थकवा कधीच जाणवला नाही. तिचं स्मित हास्य कायम तिच्या चेहऱ्यावरती खुललेलंच असायचं. त्यामुळे आजपासून नियम बदलले. हे बघा आई बाबा, आजपासून समिधाच्या श्राद्धाच्या दिवशी दररोज कधीही रडायचं नाही. तिच्या चांगल्या आठवणी काढायच्या आणि तिच्यासारखं स्मित हास्य चेहऱ्यावरती ठेवायचं. आता मात्र शिल्पाला धक्काच बसलेला असतो. पण आनंदीला मात्र खूप भारी वाटतं. मालक साहेब लगेच आता समुद्राच्या फोटोसमोर जातात आणि म्हणू लागतात, समिधा, आजवर तू गेल्यामुळे आम्ही सगळेजण खूप दुःखात होतो, तुझ्या आठवणीत रडत होतो. पण समिधा, आजपासून मी ठरवलंय, माझी समिधा किती चांगली होती, सकारात्मक विचारांची होती. तिचे विचार किती मोठे होते आणि अगदी हसतमुख होती. त्यामुळे आजपासून तुझ्या आठवणीत रडत बसायचं नाही, उलट तुझ्या आठवणी काढून हसायचं, ज्यामुळे तुला तिथे आनंद वाटेल. खरं तर माई बापू, तुम्हाला माहिती, आपण जर असं इथे रडत बसलो आणि जर समिधांना हे सगळं कळालं तर तिला वाईट वाटेल ना. त्यामुळे आनंदीचं म्हणणं अगदी पटलंय मला. आजपासून अजिबात रडायचं नाही. तेव्हा बापू म्हणू लागतात, युगंधर, खरंच तू बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. कारण माझा हिचा असा चेहरा पडलेला बघून ना समिधाचं मन दुःखीच राहणार आहे. ती कधीच सुखी होणार नाही. त्यामुळे तिच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी आपल्याला आनंदी म्हणते तसंच करावं लागेल. आता लगेच माई म्हणू लागतात, हो आनंदी, आज खऱ्या अर्थाने तू आमचे डोळे उघडले ग. आमची मुलगी गेल्यापासून आम्ही रडत बसलो, कळत बसलो, तिच्या आठवणीत सतत रडत असायचो. पण खरंच आनंदी, आज तू आमचे डोळे उघडले आणि आमच्या मुलीसाठी काय करायचं, तिच्या आठवणी कशा ताज्या करायच्या, हे सगळं तू शिकवलं. आनंदी, खरंच तुझे विचार ना खूप थोर आहे. आता मात्र या शिल्पाला खूप राग येतो. त्याच वेळेस मालक साहेब लगेच आनंदीजवळ येतात, आनंदीचा हात पकडतात आणि तिला समिधाच्या फोटोसमोर घेऊन जातात. आता शिल्पाला तर धक्काच बसतो. विद्याधरही डोळे फाडून आता युगंधरकडे बघत असतो. मालक साहेब लगेच आनंदीला घेऊन आता समिधाजवळ येतात. समिधा, तुझ्या वर्षश्राद्धाच्या दिवशी रडत बसायचं नाही, कारण तुझ्या आत्म्याला शांती लागणार नाही. तर हसतमुख हे सगळं कार्य कसं पार पडायचं ना, हे मला या आनंदीने शिकवलंय ग. हिच्यामुळे कळलंय मला आज. त्यामुळे समिधा, इथून पुढे तुझ्या आठवणीत मी कधीच रडत बसणार नाही. नेहमी तुझ्यासारखं स्मित हास्य चेहऱ्यावरती ठेवणार. असे म्हणताच मालक साहेब लगेच आनंदीचा हात सोडतात. आता मात्र मालक साहेब डोळे बंद करतात. त्याच वेळेस आता त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आलेले असतात. औंढा गिळत
आता मालक साहेबांनी अश्रू गिळण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेबांच्या डोळ्यातलं पाणी आता पटकन आनंदीच्या हातावरती पडतं. आनंदीला लगेच कळतं की मालक साहेब रडतायत. आनंदीला खूप वाईट वाटतं. तर आता लगेच सगळेजण आतमध्ये निघून जातात. आनंदी किचनमध्ये येते. सुनीताताई हे बघा माझ्या हातावर काय. आता सुनीताताई बघतात तर पाण्याचा थेंब. तेव्हा लगेच त्या कापड घेतात. अहो आनंदीताई काही नाही, पाणी पडलंय हो. थांबा मी पुसून टाकते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही नाही सुनीताताई, अहो ते पाणी नाहीये. अहो हे मालक साहेबांचे अश्रू आहेत. तुम्हाला माहिती आहे, मालक साहेब रडत होते. अहो त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. पण तरीही त्यांनी ठरवलं आजच्या दिवशी स्मित हास्य ठेवायचं चेहऱ्यावरती. त्याच वेळेस आता किचनमध्ये माई आलेले असतात. माई मात्र आनंदीकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता आनंदी ते अश्रू असं बोटाला लावते आणि आपल्या भांगात भरते. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई, अहो तुम्ही हे अश्रू असे डोक्यात का मारतायत, नाही म्हणजे भांगात का लावताय, सांगा ना आनंदीताई. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, अहो सुखात तर ना प्रत्येक माणूस एकमेकांच्या साथीला असतो. पण मालक साहेबांचं मनात किती दुःख आहे ना, हे मला चांगलंच कळलं हो. आणि मला त्यांचं हे दुःख माझ्या डोक्यावरती घ्यायचंय, म्हणून मी त्यांचे अश्रू माझ्या डोक्याला लावले. त्यावर लगेच सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई, अहो तुम्ही किती भारी बोलता ना. तुमचे हे विचार आचार बघून ना मला खूप भारी वाटतं. हेवा वाटतं तुमचा आनंदीताई. खरंच किती मालक साहेबांचा विचार करता तुम्ही. त्याच वेळेस आता माई येतात. आनंदी, आज खऱ्या अर्थाने ना तू आमचं मन जिंकलंयस ग. तेव्हा लगेच आता माई हात जोडतच म्हणू लागतात, तुझे आभार कसे मानावे ना आनंदी, तेच कळत नाहीये. त्यावर आनंदी म्हणू लागते, माई, अहो काय करताय तुम्ही, माझे आभार कशाला मानताय, हात जोडू नका बरं, हात खाली घ्या. त्यावर माई म्हणू लागतात, अगं आनंदी, काल जे अर्धवट राहिलेलं दान धर्म आश्रमात जाऊन तू पूर्ण केलं. त्यानंतर आज वर्षश्राद्धाच्या दिवशी समिधाच्या पूजेची एवढी समधी तयारी केली आणि त्यानंतर आम्हा समध्यांचे डोळे उघडले. रडत बसायचं नाही, समिधांच्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि हसतमुख राहायचं. खरंच तुझे हे विचार ऐकून ना खूप भारी वाटलं ग आनंदी. आज खऱ्या अर्थाने तू आमचं मन जिंकलंय, आमचे डोळे उघडलेत. आनंदीला आता खूपच भारी वाटतं. तर त्यानंतर इकडे मात्र हा विद्याधर किचनच्या बाहेर उभी राहून डोकावून हे सगळं माईचं आणि आनंदीचं बोलणं ऐकत असतो. आता विद्याधरला मात्र काय करावं काही सुचत नाही. तो तडक लगेच आता या माजोरड्या शिल्पाच्या रूममध्ये येतो. शिल्पा ही खूपच भडकलेली असते, कारण आता सगळा उदो आनंदीचाच चालू असतो ना, हिलाही ते काही बघवत नाही. त्याच वेळेस आता विद्याधर येतो. ताई, ताई मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, काय झालं, एवढा तोंड पाडून का आलाय, काही झालंय का. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, जाऊ दे, नाहीतर मी नाही सांगत आहे, चल जाऊ दे, नाहीच सांगत. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, आता जे बोलायला आलाय ना ते बोलून मोकळा हो, काय झाले सांगशील. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ताई, तुला ती जुनी म्हण माहिती आहे का. अगं ते म्हणतात ना, आधी होती पैठणी, नंतर झाली त्याची गोधडी, आणि मग काय, वळाली त्याची बोबडी, अशी गंमत झाली. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, डोक्यात घुसेल असं काहीतरी बोल, उगाच नको नको ते बोलून डोकं खाऊ नको. काय झाले ते स्पष्टपणे सांग. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ताई तुला दिसत नाहीये, अगं तुला या घरात पैठणीचा मान होता, पण आता काय चाललंय माहिती, अगं एखाद्या कोपऱ्यात पडलेल्या गोधडीसारखी अवस्था झाली. तू कितीही बडबड केली तरी तुझ्या बोलण्याकडे कोण बी लक्ष देत नाही. तुझा मान संपलाय ताई. अगं या घरातली वाघीण होती ना तू, तुझ्या डरकाळीने सगळे घाबरत होते, पण तुझ्या वाघिणीचा दरारा संपलाय ताई, तुला कळतंय का. त्यावर शिल्पा म्हणू लागते, बासा, डोक्यात जाऊ नको, उगच तोंडाला येईल ते बोलायचं नाही. माझा राग जर बाहेर निघाला ना विद्याधर, मी काय करेल ना तुला कळणार नाही. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ताई, अगं जे दिसतंय तेच बोलतोय मी, खालची परिस्थिती माहिती आहे ना तुला. अगं आत्ता सगळ्यांसमोर, माई बापू समोर आनंदीचा हात पकडला युगंधरने, आणि काय बोलला माहिती आहे ना, आनंदीचे विचार किती सकारात्मक आहे, तिच्या नियमानुसारच चालायचं, आज कोणी रडायचं नाही, हसत राहायचं, समदे नोकर चाकरही तिचंच ऐकतात ग. ती म्हणेल ती पूर्व दिशा झाली त्या नोकरांसाठी, ती म्हणेल ते समद करतात. आधी कसं होतं, तू ऑर्डर सोडली की तीच कामं व्हायची, पण आता आनंदीची ऑर्डर चालते. तुझा ना दरारा संपलाय ग ताई. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, बास बास हा विद्याधर, आता जास्त मी ऐकून घेणार नाही. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई
तुझ्या नाकाला मिरच्या झोंबतील ग, पण जे सत्य आहे ना तेच सांगायलो मी. हवं तर खाली परिस्थिती जाऊन बघ, मग कळेल तुला. तुझा दरारा संपलाय ताई. आता मात्र शिल्पा खूप भडकते आणि तडक लगेच खाली हॉलमध्ये येते. सगळ्या नोकरांना तिने बोलावून घेतलेलं असतं. आता काठवी वाजवतच शिल्पा म्हणू लागते, लवकरात लवकर सांगा मला, काल आनंदी आश्रमात दान धर्म करण्यासाठी गेली होती. कोणी मदत केली तिला? लवकरात लवकर सांगायचा. एवढा स्वयंपाक ती एकटी करू शकत नाहीये. कोणी मदत केली तिला? आता मात्र लगेच जोरजोरात काठी आदळते शिल्पा आणि जाब विचारू लागते. सगळे नोकर घाबरलेले असतात. तेव्हा लगेच आता गणेश म्हणू लागतो, शिल्पाताई मी नाही मदत केली, मला जाऊ द्या. त्याच वेळेस आता लगेच सगळे नोकर चाकर निघून जातात. सुनीताताई निघालेले असतात. तेव्हा लगेच शिल्पाताई आता तिच्या अशी मानेला खाटी लावते. थांबे सुनीता, तुला मी जायला सांगितलं नाही? त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, सुनीताताईंनी मदत केली हे जर शिल्पाताईंना कळालं तर त्या खूप भडकतील. नाही नाही नाही, असं होता कामा नये, मलाच काहीतरी करावं लागेल. आनंदी आता पुढे येते आणि म्हणू लागते, शिल्पाताई हे बघा, कोणीही मदत केली असली ना तरी चूक माझीच आहे ना, त्यामुळे प्लीज तुम्ही मला शिक्षा द्या, सुनीताताईंवरती नका ओरडू. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, ए तू गप्प बैसा. मी जाप का विचारते माहिती? कारण माझी हुकुमशाही चालते या घरात आणि माझ्या ऑर्डरशिवाय नेमकं कोण हातपाय चालवतंय ना हे मला जाणून घ्यायचे. त्यामुळे सुनीता उत्तर दे, तू मदत केली की नाही? तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, हो मी मदत केली होती. त्याच वेळेस आता लगेच ही शिल्पा जोरदार दिशी सुनीताताईच्या कानाखाली ओढते. आता मात्र लगेच सुनीताताईला आनंदी पटकन घट्ट मिठी मारते. शिल्पाताई, अहो एवढा अन्याय नका करू सुनीताताईंवरती. त्यांनी जे काम केलं ना त्यामुळे उलट चांगलंच झालं ना. मी काल आश्रमात जाऊन दान धर्म केला, पण यामुळे निंबाळकरांची, मालक साहेबांची इज्जत वाचली. तुमच्या लक्षात येतंय का? त्यावर लगेच आता शिल्पा आनंदीचं तोंड पकडते. काय गे, तुला काय म्हणायचंय? तुझ्यामुळे निंबाळकरांची इज्जत वाचली. तू या घरात आत्ता आली, पण याआधी वर्षानुवर्ष दान धर्म करत होते निंबाळकर, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मालक साहेबांचं भलं, त्यांचा आनंद हेच आपल्या दोघींचं म्हणणं आहे की नाही? आणि मग आपण दोघे एका टीममधले आहोत ना, त्यामुळे प्लीज शिल्पाताई असा गैरसमज करून वाढवत घेऊच जाऊ नका. त्यावर शिल्पा म्हणू लागते, काय बोलली? आपण एका टीममध्ये? अगं तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभी राहण्याची? आणि तू माझ्या टीममध्ये येणार आहे? उगच तोंडाला येईल ते बोलायचं नाही. हे बघ, या शिल्पा निंबाळकराचा काय दरार आहे ना तुला अजून ठाऊक नाहीये. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई तुम्ही काही म्हणा, पण हेच सत्य, काल मी जर दानधर्म केला नसता तर मालक साहेबांची वर्षानुवर्षाची परंपरा तुटली असती, त्यांचं नाव खराब झालं असतं. आणि त्यांचं नाव खराब होऊ नये असं मला वाटलं आणि म्हणूनच मी दानधर्म केला, दुसरं काहीच नाहीये. आता खडसावून आनंदीने या शिल्पाला उत्तर दिलेलं असतं. शिल्पाचा राग मात्र खूपच भडकलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता वर्षश्राद्धाची पूजा सुरू झालेली असते. त्याच वेळेस मालक साहेबांची 2 मुलं आणि 1 मुलगी आता हवेलीत आलेली असतात. आता मात्र मालक साहेबांची मुलं बघताच आनंदीला धक्का बसतो. त्यावर लगेच आता हा विद्याधर म्हणू लागतो, आनंदी अगं तुझ्या युगंधर